शिरोळ तालुक्यातून लाकडांची तस्करी, वन विभागाचा आशीर्वाद असल्याची चर्चा। कर्नाटक राज्यातून तसेच सांगली जिल्ह्यातून मिरज पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड होऊन रात्रीच्या वेळी चोरीच्या मार्गाने वन विभागाच्या आशीर्वादाने लाकडांची तस्करी होत असल्याची चर्चा उदगावसह नांदणी धरणगुत्ती या ठिकाणी होत आहे। कर्नाटक तसेच मिरज पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात लाकडांची वाहतूक मिरज अर्जुनवाड मार्गे शिरोळ नांदणी धरणगुत्ती मार्गावरून रात्रीच्या वेळी इचलकरंजी या ठिकाणी होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। या लाकडाच्या तस्करीला वन विभागाचा आशीर्वाद आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्याची चर्चा आहे। तसेच जयसिंगपूर येथील काही भामट्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकना अडवून चिरीमिरी घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चाही जयसिंगपूर परिसरामध्ये आहे। एकंदरीत वन विभागाने या लाकूड तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणं गरजेचं असून या ठिकाणी वन विभागाकडून कुंपण शेत खात असल्याचा प्रकार सुरू आहे। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।